Sorry. Good afternoon, everyone. चला, ओके. बरं, मराठीमधनं करायचं आहे की इंग्लिशमधनं? ठीक आहे, आपण थोडं इंग्लिशमध्ये आणि थोडं मराठीमध्ये करू. चला, तुम्हाला माहिती आहे आपण कशासाठी जमलो इथे? काय आपण काय सेलिब्रेट केले आहे घरी? ओके, ठीक आहे. आज आपण त्याचाच प्रोग्राम सेलिब्रेट करणार आहे, छोटासा दहीहंडीचा. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे जसं की आपण प्रत्येक प्रोग्रामच्या आधी थोडा पूजेचा करत असतो, पूजा करत असतो सरस्वतीची. आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून कृष्णाची. ठीक आहे. तर आपण आपल्या इथे तयार गेटअप केलेले जे छोटे मुलं आहे, बलराम, राधा, देवकी, यशोदा, आपण पूजा आपल्या गेस्ट कडून नाही तर आपण आपल्या मुलांकडून करून घेऊ. ठीक आहे. चला, यशोदा कुठे? Come on, fast. Okay, then गोपिका. आपल्याकडे कंस पण आहे. चला, पटापट. राधा, गीता, यशोदा, अजून देवकी. देवकी पण आहे. वसुदेव. चला, बलराम, सुदामा, कृष्णाचा बेस्ट फ्रेंड सुदामा, आणि कृष्णाचा मामा कंस. आपण कृष्णाच्या आणि सरस्वतीच्या फोटोचं पूजन आपल्या देवकी आणि यशोदा मैयाकडून करून घेऊ. ठीक आहे. चला, देवकी आणि यशोदा मैया पहिले फोटो काढू. एक सरस्वती बघा. इकडे कृष्ण.
आता आपण आपल्या भाषणाला सुरुवात करू. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा 5th क्लासचे भाषण होतील आणि त्यातील सर्वात पहिला नंबर आहे ऋषिकेश वानखडे. ऋषिकेश आपल्याला कृष्ण जन्माष्टमी बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे इंग्लिश मधून. Good afternoon everyone. At first I wish you happy Krishna Janmashtami to all my brothers and sisters. Krishna Janmashtami is a festival mostly celebrated by the Hindus every year. It is celebrated as the birth anniversary of Lord Krishna. Lord Krishna is considered as the birth aid avatar of Lord Vishnu. Lord Krishna was born to protect world from evil and remove all the difficulties. He was born to play different roles of teachers, mentors, friends, etc. Thank you. थँक्यू. यानंतर येणार आहे अंजली. आपल्याला ती मराठीमधून थोडीशी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सर्वप्रथम विद्येची आराध्या देवता माता सरस्वती वंदन करून मी माझे 2 शब्द सुरुवात करते. आज कृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी हा हिंदू मुस्लिमद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. मथुरेत कंसांच्या मंदिराशाळेत कृष्णांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. भगवान विष्णूचे 8वे अवतार आहे. मामा कंस वध करण्यासाठी भगवान विष्णूचे नेहा अवतार धारण केले होते. गोविंद आला रे आला, गोविंद गोकुळ आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जात असे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर आपल्याला इंग्लिश मधून कृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगायला येणार आहे सोहम वेरुळकर 5th क्लास. Good afternoon, everyone. Krishna Janmashtami is a festival celebrated by the everyone as the birth anniversary. धन्यवाद. यानंतर येणार आहे आशुतोष इंगळे. Good afternoon everyone. At first I wish you happy Krishna Janmashtami. It is celebrated as the birth of Lord Krishna Janmashtami. It is a festival mostly celebrated as the birth of anniversary. Krishna Janmashtami is a festival mostly celebrated by the Hindu every year. It is celebrated as the birth of anniversary of Lord Krishna. It is celebrated as the birth of avatar of Lord Vishnu. धन्यवाद. यानंतर येणार आहे सलोनी. आपल्याला ही थोडी थोड्या दिवसाअगोदर 8 दिवसाअगोदर झालेला रक्षाबंधन या निमित्त आपल्याला ती 2 शब्द सांगणार आहे. Good afternoon everyone. At first I wish you happy Raksha Bandhan to
Happy Krishna Janmashtami to all my brothers and sisters celebrated on Protection Month Raksha Bandhan. Raksha Bandhan is symbol of care, love, affection among the brothers and sisters. Raksha means protection, Bandhan means this the protection, call it Raksha Bandhan. On the day Raksha Bandhan, sister person puja thali with kumkum diya, rice, sweet and rakhi. Raksha Bandhan, everyone gives a unique opportunity, brothers and sisters, to meet, feeling on love and care towards each other. Thank you. यानंतर येणार आहे भाग्यश्री सोनोने. Good afternoon everyone. At first I wish you happy Krishna Janmashtami. Raksha Bandhan is celebrated on Purnima, the full moon day in the month of Shravan. Raksha Bandhan is symbol of bond, care, love and affection among the brothers and sisters. Raksha means protection and Bandhan means bond. Thus the bond of protection is called Raksha Bandhan. On the day of Raksha Bandhan, sister prepare puja thali with kumkum, diya, sweet and rakhi. Raksha Bandhan is every year give a unique opportunity to meet and share the feeling, love and care toward each other. Thank you. थँक्यू. यानंतर येणार आहे भाग्यश्री उंबरकर. ही पण आपल्याला रक्षाबंधन विषयी 2 शब्द सांगणार आहे. Good evening everyone. All quite happy and happy Krishna Janmashtami to all my brothers and sisters. Raksha Bandhan is celebrated Purnima the full moon day in the moon. चला यानंतर येणार आहे खुशी अडोकर. Good morning everyone. At first I wish you happy Raksha Bandhan to all my brothers and sisters. Good Raksha Bandhan is celebrated on the Purnima full moon day Shravan. Raksha Bandhan is celebrated. Raksha Bandhan is symbol of thank you. इथे आपला 5th क्लासचे भाषण संपलेली आहे. यानंतर सुरू होत आहे 6th क्लास. 6th क्लास मधून पहिल्यासाठी आहे गीता राऊत. Good morning everyone. At first I wish you happy Krishna Janmashtami is a festival to celebrate Krishna Janmashtami. It's my pleasure to be here and share something about Lord Krishna. Krishna Janmashtami is a festival mostly celebrated by the Hindus every year. Lord Krishna is
as celebrated as the birth anniversary of Lord Krishna. Lord Krishna is considered as the eighth avatar of Lord Vishnu. Lord Krishna was born to protect the world from evils and remove all the difficulties. He was born to play different roles of a teacher, mentor, lover, friend, etc. Lord Krishna holds a flute in his hand and he wears a peacock feather on his head. Krishna killed Kans, the evil king of Mathura, and made devotees free from his atrocities. Lord Krishna gave the supreme knowledge in the form of Srimad Bhagavad Gita on Krishna Janmashtami. The temples of Krishna are filled with devotees free from fraud for worship and prayer. Many people observe complete false while some people only really on fruits on Krishna Janmashtami. Thank you. यानंतर येणार आहे समर्थ निमकर्णे. सार्थक. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आज कृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी हे हिंदू समुदायाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. मथुरेत कंसांच्या बंदीशाळेत श्रीकृष्ण यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा 8वा अवतार आहे. मामा कंस यांचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने हे अवतार धारण केले होते. आला रे आला गोकुळात आनंद झाला. गाणे गात अनेक लहान दोन पुरुष घरोघरी जात व मटक्या फोडत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता येते दीपक सोनवणे. हा आपल्याला सांगणार आहे रक्षाबंधन थोडी माहिती. Hello everyone, good morning to good evening, good afternoon. I wish you happy Raksha Bandhan. Raksha Bandhan is a Hindu festival. It is celebrated on month of August. It is a festival of brother and sister. Sister tie Rakhi on her wish Bandhan. Thank you. त्यानंतर येणार आहे विश्वजित वेरुळकर जो की आज सुदामाचा वसुदेवाचा रोल. Hello everyone. Hello everyone. Good afternoon to all. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. I am going to share some things about Raksha Bandhan, which is before 8 days. Raksha Bandhan is celebrated on Purnima. Purnima is the full moon day. Thank you. यानंतर येत आहे देवकीचा रोल करणारी गौरी.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज कृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी हा हिंदू समाज दुर्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण भगवान हे विष्णूचा 8वा अवतार आहे. मामा कंस यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने हा अवतार धारण केला होता. भारतात हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. गोविंदा हा साहसी खेळ होतो. या दिवशी देवघर सुशोभित केले जाते. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून याचा प्रसाद दिला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. यानंतर येत आहे अश्वजित हिवराडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय सेल्फ अश्वजित सुरेंद्र हिवराडे. At first I wish you happy Rakshabandhan to all my brothers and sisters. Rakshabandhan is celebrated on Purnima, the full moon day in the month of Shravan. Rakshabandhan is symbol of bond, care, love and affection. Thank you. यानंतर येत आहे प्रियश्री देऊळकर, जी गोपिकेचा रोल पार करते. Hello everyone, good morning to all my brothers and sisters. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. It's my pleasure to be here and share some things about Lord Krishna. Krishna Janmashtami is a festival mostly celebrated by the Hindus every year. It is celebrated as the birth anniversary of Lord Krishna. Lord Krishna is considered as the 8th avatar of Lord Vishnu. Lord Krishna was born to protect the world, from evils and remove the difficulties. He was born to play difficult role of a teacher, mentor, lover, friend, etc. Lord Krishna holds a flute in his hand. Krishna in his hand peacock feather on his hand. Krishna killed Kans, the evil king of Mathura, and made devotees free from atrocities. Lord Krishna gives the supreme knowledge in the form of Srimad Bhagavad Gita. On Krishna Janmashtami, the temples of Krishna are filled with devotees for worship and prayer. Many people observe complete fast, while some people only really on fruits on Krishna Janmashtami. Thank you. यानंतर इथे आपल्याकडे इच्छा. Good afternoon to all of you. Today I am going to deliver a speech on Ganesh Chaturthi. Ganesh Chaturthi is a famous festival of India. It is the birth anniversary of Lord Ganesh. Lord Ganesh is the
son of Shiva and Parvati. Many people worship Lord Ganesh before starting anything. Ganesh Chaturthi is celebrated in the month of Bhadrapada according to Hindu calendar. During this festival, people bring idols of Lord Ganesh to home or pandals. People chant mantras daily and singing songs and aarti and offer durvi, grass, modak, laddus and puran podi to Lord Ganesh. Generally, Ganesh made of plaster of Paris which harm the environment, so we should bring eco-friendly idol of Lord Ganesh to save our environment. Ganesh Chaturthi is viewed by freed fighter by Gangadhar Tilak in the year 1893. It is celebrated in the Lord Ganesh celebrated Maharashtra, MP, Gujarat and God. After the end of festival, people immerse the idol in ponds, rivers, seas or other water bodies. Thank you. यानंतर येत आहे क्लास 7 जो बलरामचा रोल करत आहे सोहम. हा आपल्याला टीचर्स डे बद्दल सांगणार आहे जे 5 सप्टेंबरला असते. Hello everyone, good afternoon to all. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. As we listen already about Krishna Janmashtami, that's why I am going to share some things about upcoming Teachers Day, which is on 5th of September. Teachers Day celebrated 5th of September every day in India. The first Teacher Day celebrated in India 1962 September 5. It is the birth anniversary of Bharat Ratna Dr. Sarvapalli Radhakrishnan, a great president, a great scholar and an excellent teacher day. It is the best way for students express love and respect for their teachers. Every teacher is a reflection of his or her students. Teachers are the backbone of our society. Dear friends, we should always obey our teachers' order and follow their advice. Thank you. आता येते सुदामाचा रोल करणारा प्रथमेश आपल्याला सांगणार आहे रक्षाबंधन विषयी. Hello everyone, good afternoon to all. As we now today we gather here to celebrate Krishna Janmashtami. Today I am going to share something about Raksha Bandhan, which festival we have now today celebrate before 8 days. Raksha Bandhan is celebrated on Purnima, the full moon day in the month of Shravan. Raksha Bandhan is symbol of bond, the care, love, affection among brothers and sisters. Raksha means protection, Bandhan means bond. Use the bond protection is called Raksha Bandhan. On the day Raksha Bandhan, sister prepare puja thali with kumkum, diya, rice, wheat and rakhi. Raksha Bandhan every year give to unique opportunity to brothers and sisters
meet, share feeling the love and care to each other. Thank you. यानंतर येणारा आपला कंसाचा रोल करणारा अथर्व. हा आपल्याला सांगणार आहे रक्षाबंधनाविषयी. Hello everyone. Hello everyone, good afternoon to all. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. Today I am going to celebrate upcoming Ganpati festival. Ganesh Chaturthi is a famous festival in India. It is the birth anniversary of Lord Ganesh. Lord Ganesh is the son of Shiva and Parvati. Many people worship of Lord Ganesh to starting any new thing. Ganesh Chaturthi is celebrated in the month of Bhadrapada according to Hindu calendar. During this festival, people bring idol of Lord Ganesh to home or pandal. Many people chant mantras and daily and worship by singing a song and arti. They offer durva, grass, modak, laddus and puran podi to Lord Ganesh. Generally, Ganesh idols are made of plaster and Paris, which harm environment. So we should bring which Ganesh Chaturthi eco-friendly idol of Lord Ganesh to save your environment. Ganesh Chaturthi was reviewed by freedom fighter Bal Gangadhar Tilak in year 1893. Ganesh Chaturthi is celebrated in the state of Maharashtra, MP, Gujarat and Goa. After ending this festival, people immerse in idol in ponds, seas and other water bodies. Thank you. यानंतर येणार आहे यशोदाचा रोल करणारी ऋतुजा वेरुळकर. Hello everyone, good afternoon. As we know, today we have gathered here to celebrate Krishna Janmashtami. Krishna Janmashtami, or popularly known as Gokulashtami. Gokulashtami is Hindu's festival which is celebrated annually as birth anniversary of Lord Krishna. Lord Krishna is considered of the 8th avatar of Lord Vishnu. Lord Krishna was born to protect from evils and remove all of the difficulties. Thank you. यानंतर येते गोपिकेचा रोल करणारी संजू. Hello everyone, good afternoon to all. We all know today I am gathered here to celebrate Krishna Janmashtami. Krishna Janmashtami celebrated on Raksha Bandhan, which festival we have celebrated before 8 days. Which festival we have? Purnima, the full moon day. The month of Shravan, Raksha Bandhan, symbol of bond, care, love, and affection among brother and sisters. Raksha means protections and Bandhan means bonds, protections and Raksha Bandhan. On the day of Raksha Bandhan, sisters prepare a puja thali with kumkum, diya, rice, sweets and rakhi. Raksha Bandhan every year unique opportunity brother and sister to meet, share feelings, love and care. Thank you. यानंतर क्लास 8 च्या मुली रिया वेरुळकर. Hello everyone, good afternoon to all. As we know, today we have gathered here to celebrating Krishna Janmashtami. It's my pleasure to be here and share something about Krishna Janmashtami.
Krishna Janmashtami, or popularly known as Gokul Ashtami, is a Hindu festival which is celebrated annually as birth anniversary of Lord Krishna. Lord Krishna is considered as eighth avatar of Lord Vishnu. Lord Krishna was born to protect world from evils and remove all the difficulties. Lord Krishna was eighth son of Devaki and father Vasudev, and to the order to hide from his maternal uncle Kans, he was brought up at Gokul. When Lord Krishna took birth, gods were slept automatically, and Akashvani made to save Krishna. Devaki had given birth to Sri Krishna, but he raised by Yashoda and Nanda Baba. He wore a peacock feather on his head and hold a flute in his hand. He killed Kans the evil, the king of Mathura, and made devotees free. Lord Krishna gave supreme knowledge in the form of Srimad Bhagavad Gita. On Krishna Janmashtami, Radha Krishna temples are highly decorated with flowers, lighting, garlands, etc. Thank you. यानंतर इथे अंकिता झाडे फ्रॉम क्लास 8. सर्वप्रथम विद्येची आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी हा हिंदू समूह याद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा करतात. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्ण याचा जन्म झाला, म्हणून ह्या दिवशी हा साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहे. मामा कंस याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने हे अवतार धारण केले होते. भारतात सर्वप्रथम हा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व मटकी फोडतात. या दिवशी अनेक ठिकाणी उंच मटक्या दही रसाने भरलेल्या ठेवून तेथपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी मोऱ्यावर चढून दहीहंडी फोडतात. या दिवशी देवघर सुशोभित केल्या जाते. कृष्णाला लोणी व साखर एकत्र करून प्रसाद दिला जाते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर 8 क्लास आरती. सर्वप्रथम विद्येची आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीवर गोकुळाष्टमी हा हिंदू समुदायाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा 8वा अवतार आहे. मामा कंस याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने हा अवतार धारण केला होता. भारतात हा उत्सव सर्व गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी जातात व दहीहंडी फोडतात. उंच मडक्या दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत
मानवी मनोऱ्यावर पोहोचून तो हंडा फोडण्यासाठी गोविंदा हा साहसी खेळ होतो. त्या दिवशी देवघर सुशोभित केले जाते. कृष्णाला लोणी आणि साखर याचा एकत्र करून याचा प्रसाद दिला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नेहा बावनदे, 8th क्लास. सर्वप्रथम विद्येची आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी हा हिंदू समुदायाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा 8वा अवतार आहे. मामाकंस याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने हा अवतार धारण केला होता. भारतात हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काढा होतो. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दही हंडी फोडतात. या दिवशी अनेक ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या दिवशी अनेक ठिकाणी उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मागे पगड्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्यासाठी गोविंदा हा साहसी खेळ होतो. या दिवशी देवघर सुशोभित केले जाते. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविले. धन्यवाद. प्रथम शारदा कोचिंग क्लासेसमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करते. आत्ता जे नवीन आले त्यांचं पण आणि आधी आले त्यांचं पण. ठीक आहे. आता हा सर्व प्रोग्राम ठेवण्याचा फक्त एकच उद्देश की जे मुलं जे लहान मोठे किंवा मग ज्यांना इंग्लिश जमत नाही किंवा ज्यांना इंग्लिश थोडंफार वाचता येतं अशा सर्व मुलांचं थोडं स्टेज डेअरिंग वाढवावं आणि त्यांना समोर येऊन काहीतरी बोलण्याची संधी भेटल्यानंतर जे त्यांचं म्हणजे इथे आल्यानंतर जे त्यांना भीती वाटते ते त्यांच्या मनातली भीती निघून जावी यासाठी हा आपण छोटासा प्रोग्राम आज अरेंज केला होता. आता सर्व मुलांचं भाषण झालेलं आहे. भाषणाचा रिझल्ट 4 वाजता जेव्हा आपण एक डान्स ठेवलेला आहे मुलांचा 3रा-4था वर्गाचा तर आपण तेव्हा या भाषणाचा रिझल्ट घोषित करू. आणि आता बाकी मुलं ज्यांना जेवणाला जायचं आहे किंवा मग ज्यांना घरी जाऊन यायचं आहे ते गेले तरी चालतात. तुम्ही 4 वाजता परत यायचं आहे इथेच. ठीक आहे. धन्यवाद तुम्ही सर्व आला त्याबद्दल.